मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार, नागीचा तपोवन, तल्हारा, पारडी ताट या परिसरातील आडाण नदीवरील बंधाऱ्याचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी जलदूत रमेश देवळे आणि शेतकरी 2 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. अखेर जलसंधारण विभागाकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी रूपात काम करण्याचे आश्वासन दिल्यानं उपोषणकर्त्यांना जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष उपोषण सोडले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियंका गांधी यांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी राज्यसभा निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातील लोकसभांच्या खासदार आहेत. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे सातत्याने वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला खरंच कुणी पालकमंत्री आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मागील 2 दिवसात वाशिम जिल्ह्यात महत्त्वाचे 2 कार्यक्रम झाले. त्यामध्ये प्रशासनाकडून जाणता राजा या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच 2 दिवसापासून कृषी विभागाकडून कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून पालकमंत्री संजय राठोड यांचं नाव पत्रिकेत होतं, मात्र त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं. याआधी सुद्धा अनेक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांचा उद्घाटक म्हणून उल्लेख येतो, मात्र प्रत्यक्ष पालकमंत्री या कार्यक्रमांना केव्हाच उपस्थित राहत नाहीत. जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत उदासीन असलेले पालकमंत्री ध्वजारोहणाला सुद्धा वाशिम ऐवजी त्यांच्या गृह जिल्हा यवतमाळलाच पसंती देतात. पालकमंत्र्याचे लक्ष आता फक्त त्यांच्या मतदारसंघाला लागून असल्याचा पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासावर केंद्रित झालंय. जिल्हा मुख्यालयात घेण्याच्या प्रशासकीय बैठकीही अधिकाऱ्यांना बोलावून ते तिथेच घेतात. त्यामुळे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री फक्त पत्रिकेतच नाव टाकण्यापुरते उरले असल्याची चर्चा नागरिकांमधून होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडलाय. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं होतं. तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामन खोसक यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते देखील काँग्रेसला रामराम ठोकणार का असा चर्चेंना उधाण आलंय. आता आमदार हिरामन खोसकर यांच्या कार्यालयातून पत्राद्वारे याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. आजपासून मी राजकीय आयुष्याची पुनश्च नव्याने सुरुवात करत आहे. मी रीतसर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. ते मंगळवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत असलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काल अशोक चव्हाण यांनी अचानक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्याशिवाय काँग्रेस सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता हा अंदाज प्रत्यक्षात येताना दिसतोय. अशोक चव्हाण आज दुपारी भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत खळबळ बाहेर आली आहे. अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे अजूनही काही आमदार नाराज असून ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील असं बोललं जात आहे. अशोक चव्हाण हे एक मोठं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा अजून बळकट होणार आहे. पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मतमोजणीही सुरू झाली. या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. अद्याप निकाल जाहीर झाले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. इथल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही पाहायला मिळाल्या. काही लोकांनी मतदान साहित्य हिसकावून त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उमेदवार तसेच मतदारांकडून करण्यात आलाय. लोकांच्या या समस्यांची दखल घेत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर 3 ते 4 गोळीबार किरकोळ कारणामुळे घडले. त्यामुळे आता पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. पुण्यात सलग 4थ्या दिवशी खुनाचे सत्र सुरू आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरून तरुणांनी महिलेचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी आरोपीची नावे आहेत. पुण्यात खुनाचा थरार CCTV मध्ये कैद झालाय. पुण्यातील बुधवार पेठेत ही घटना घडली आहे. वेगवान आढावामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.